राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत रोहित पवार अजित पवारांच्या पत्रकार परिषदेविषयी बोलणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती। तर या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती आणि आपण विशेष पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे रोहित पवार आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर काल जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आणि त्या संदर्भातल्या आता महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात जाणून घेऊयात। राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीने धडाकेबाज कामगिरी केलेली आहे। भाजपचे 208 उमेदवार विजयी झाले तर शिवसेनेचे 120 आणि राष्ट्रवादीच्या 126 जागांवर उमेदवार विजयी झाले। महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। विजयानंतर फडणवीसांनी उमेदवारांचं अभिनंदन केलं। पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे। 73 पैकी 40 जागांवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय प्राप्त केला। पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेंनी थेट लंगोट घालून जल्लोष केला। त्यांच्या सून मोनाली अमोल लांडे या घड्याळाच्या चिन्हावर झेडपी गटात विजयी झाल्या। त्यानंतर अजितदादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडेंनी अशा पद्धतीने जल्लोष केला। देवराम लांडे नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत असतात। विजयी जल्लोषात ही तोच कित्ता त्यांनी गिरवला। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तळ कोकणात राणे ब्रँडच अव्वल ठरल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। भाजप 21 तर शिंदेंच्या शिवसेनेचा 8 जागांवर विजय झाला। सिंधुदुर्गात महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला। विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजे तालावर गुलाल उधळत जोरदार आनंदोत्सव साजरा केला। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणातून परिवर्तन विकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत। विजयानंतर परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळत जल्लोष केला। रायगडच्या महाड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले विजयी झालेत। विकास गोगावले यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे विजयी झालेत। आंबेगाव तालुक्यातील पारगाव जरकारवाडी जिल्हा परिषद गटातून 2967 मतांनी त्यांचा विजय झाला। त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांचा पराभव केलाय। विवेक वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेत माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले। सांगोल्यात सुनेच्या विजयानंतर शहाजीबापू पाटलांना अश्रू अनावर झाले। यावेळी त्यांनी नातीसोबत विजयोत्सव साजरा केला। लातूरमध्ये भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला। विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पंढरपूरमध्ये पृथ्वीराज सावंतांनी विजयाचा जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला। कोल्हापुरात शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला। विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। सांगली जिल्ह्यामध्ये भाजपच्या उमेदवारांनी निवडणुकीत अप्रतिम विजय प्राप्त केला। विजयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला। विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला। पनवेलमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजयी जल्लोष साजरा केला। भाजपचे उमेदवार विजयी झाल्यानं कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। सांगली जिल्हा परिषदेत विजय मिळवल्यानंतर जयदीप भोसलेंनी जल्लोष केला। दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार आनंद व्यक्त केला। बार्शीमध्ये पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आली आहे। सत्ता निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दुचाकीवर गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। मावळमध्ये राष्ट्रवादीनं दणदणीत विजय प्राप्त केला। विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये जिल्हा परिषदेच्या 7 पैकी 6 जागांवर शिवसेना पक्षानं वर्चस्व निर्माण केलंय तर एका जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेत तर पंचायत समितीच्या 14 जागांपैकी 12 जागांवर शिवसेनेनं वर्चस्व निर्माण केलं। एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून आलेत। खेडमध्ये रामदास कदम, भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती।
सविस्तर बातमी पाहूया। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानं मावळ तालुक्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादळापुढे भाजपचा पूर्णपणे पालापाचोळा झालाय, तर राष्ट्रवादीनं 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती जागांवर एकतर्फी विजय प्राप्त करत क्लीन स्वीप दिलाय। अजित पवारांच्या निधनानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला भरभरून मतं देत अख्खा मावळ आमचाच हा संदेश राजकीय वर्तुळात पोहोचवलाय। आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं हे घवघवीत यश प्राप्त केलं। या विजयानंतर कौतुक करायला अजित पवार हयात नसल्यानं सुनील शेळके भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। आजचा हा विजय शेळके यांनी अजित पवार यांना समर्पित केला। नक्कीच मावळच्या माझ्या मायबाप जनतेनं आदरणीय अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली समर्पित करून 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद संपूर्णच्या संपूर्ण जागेवरती विजय दर्शवला। मी मावळच्या माझ्या मायबाप जनतेला या मावळच्या शिलेदाराचा मनापासून मानाचा मुजरा। काय सांगाल अण्णा, आजचा जो विजय कोणाला समर्पित करता? आदरणीय दादांना। माझी मावळची जनता इमानदार आहे, प्रामाणिक आहे आणि त्याच त्यांनी मतातून देखील दाखवून दिलं। मावळमधील विजयाचं एकीकडे जोरदार सेलिब्रेशन सुरू असताना कार्यकर्त्यांचे डोळे मात्र अजित पवारांच्या आठवणीनं पाणावलेले पाहायला मिळाले। पाहूयात। काय भावना आहे तुमच्या? काय भावना आहे तुमच्या? अहो आमचे आज दादा पाहिजे होते हो, क्या आनंद पाहिला। आमचे दादा पाहिजे होते। अमर रे अजित दादा अमर रे ही दादा। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। परभणीतील भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील घराणेशाही मतदारांनी साफ नाकारली आहे। वरपुडकरांनी आपल्याच घरातील 5 जणांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी मिळवून दिली होती आणि आपल्याच घरात सत्ता ठेवण्यासाठी त्यांनी हा आटापिटा केला होता। मात्र मतदारांनी घराणेशाहीला नाकारत जोरदार धक्का दिला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसलाय। गोरे यांचे भाऊ आणि भावजाई जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेत। कुकुडवाड गटात जयकुमार गोरे यांचे चुलत बंधू अरुण गोरे आणि राष्ट्रवादीचे अनिल देसाई यांच्यामध्ये अटीतटीचा सामना रंगला। यामध्ये अनिल देसाई यांनी अरुण गोरे यांचा पराभव करत विजय प्राप्त केला। कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव इथे या पंचायत समिती गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे या पराभूत झाल्या। चित्रा जगदीश ठाकरे या नवख्या उमेदवारानं पराभूत त्यांना केलेलं आहे। ही पंचायत समिती आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिष्ठेची केली होती। मात्र एका नवख्या उमेदवार चित्रा ठाकरे यांनी विजय प्राप्त केला। 500हून अधिक मतांनी श्वेता थोरवे यांचा पराभव झाला। आमदार महेंद्र थोरवे यांना परिवर्तन विकास आघाडीनं जोरदार धक्का दिला। सांगलीच्या खानापूर तालुक्यात शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपचा धुव्वा उडवलाय। 4ही जिल्हा परिषद आणि खानापूर पंचायत समितीच्या 8ही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला। या विजयानंतर आमदार सुहास बाबर यांनी शड्डू ठोकत विजयाचा जल्लोष केला। कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय। त्यांच्या विरोधात भाजपच्या मनीषा पाचंगे यांचा विजय झाला। मनीषा यांनी 2700 मतांनी नवले यांचा पराभव केला। दौंडच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाला। यावेळी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी थांबवण्यात आली होती। माजी आमदार रमेश थोरात यांनी आक्षेप घेतल्यानं मतमोजणी थांबवण्यात आली होती।